उन्मत्त झालेल्या राक्षसराज हिरण्याक्षाचा वध केला आणि त्यामुळे त्याचा भाऊ हिरण्यकश्यपू प्रचंड संतापला. वर मागण्यास सांगितला आणि हिरण्यकश्यपूनं वरदान मागितलं. हे त्रिशूल डमरूधारी भोलेनाथा, मला मृत्यू ना देवांच्या हातून यावा ना दानवांच्या, ना मानवाच्या हातून ना जनावराच्या, ना रात्री यावा ना दिवसा, ना शस्त्रानं यावा ना अस्त्रानं, ना आत यावा ना बाहेर. एवढं वरदान मला लाभावं भोलेनाथा. हिरण्यकश्यपूचं मृत्यूभय नष्ट झालं. त्याला सत्ता आणि शक्तीची धुंदी चढली. भगवान विष्णूंची असलेल्या वैराची आग मात्र त्याच्या मस्तकात धुमसत होती. अशा कमालीच्या नारायण द्वेष्टा हिरण्यकश्यपूच्या स्वगृही त्याचा प्रत्यक्ष वंश असलेल्या प्रल्हादानं त्याचा हुकूम पायदळी तुडवला. प्रल्हाद नारायणाच्या नामस्मरणात अखंड दंग असे. प्रल्हादाच्या मुखी असणार अखंड नारायण नाम बंद झालं पाहिजे या एकाच वेळानं हिरण्यकश्यपूला ग्रासलं होतं. नारायण नारायण. माते, महाविष्णूचं हे नाम किती गोड आहे. होय रे बा, पण ते परम पावन नाम घेण्याचं भाग्य आपल्या नशिबी नाही आणि आपल्याला ते स्वातंत्र्यही नाही. सम्राट हिरण्यकश्यपूंच्या राज्यात तुला ते उच्चारायलाही बंदी आहे. पण असं का माते? तू का सांगत नाहीस त्यांना? बाळ प्रल्हादा, आता जरा गप्प राहा. तुझे दात इकडेच येताना दिसतायत. माते, तू बोल ना त्यांच्याशी. आपण आत्ताच त्यांना सांगू. चराचरात भरून राहिलेल्या, त्रिखंडात श्रेष्ठ ठरलेल्या आणि त्रैलोक्य व्यापून उरलेल्या नारायणाचे पाय धरण्यातच आपल्या आयुष्याची धन्यता आहे. नारायण 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 श्रीमन्नारायण. आजपासून तू त्या नारायणाचं नाव घ्यायचं नाहीस. प्रल्हादा, खबरदार खबरदार, पुन्हा नारायण नारायण म्हणालास तर. नारायण नारायण. जी बडबड बंद कर. त्या क्षुद्र नारायणाच्या नामाचा घोषा ताबडतोब बंद कर. नारायण हे नाम क्षुद्र नाही तात, त्रिखंडात महान आहे आणि त्याच्या नामाला दोषा नाही तर पुण्यदायी नामजप म्हणतात. नारायण सर्वत्र आहे. नारायण सद्भक्तांना दिसतो. मग मला का दिसत नाही? माझ्या समोर का येत नाही तो नारायण? नारायण आपल्या समोरच आहेत. तर मग या अचेतन दगडी खांबात सुद्धा असेल तुझा तो नारायण? असेल नव्हेतात, तो आहेच. या दगडी खांबातही त्यांचं वास्तव्य आहे. प्रल्हादा, इतका मस्तवालपणा. तर मग आता दाखवतोच. खांबात बसलेल्या तुझ्या नारायणाला या महापराक्रमी हिरण्यकश्यपूच्या गदेचा पराक्रम. सोड म्हणतोय ना, सोड. नाही बघ हिरण्यकश्यपू, मी अर्धा सिंह अर्धा मानव. म्हणजे देव दानव प्राणी मानव कोणीही नाही. ही तिन्ही सांजेची वेळ. ना रात्र ना दिवस. हा म्हणजे आत नाही आणि बाहेरही नाही. ही माझी तीक्ष्ण नख शस्त्रही नाहीत आणि अस्त्रही नाहीत. हीच नख
आता तुझ्या पोटात खुपसून तुझा कोथळा बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. खवळलेल्या नरसिंहानं हिरण्यकश्यपूचं पोट आपल्या तीक्ष्ण नखांनी तरातरा फाडलं. त्याच्या दुष्ट रक्ताची कारंजी उसळली. सुटकेसाठी तडफडत, आकांत करत, वेदनांनी तळमळत अखेर नरसिंहाच्या मांडीवर हिरण्यकश्यपूनं शेवटची मर्मभेदी किंकाळी फोडली. हिरण्यकश्यपू गतप्राण होताच नरसिंहानं प्रल्हादाला जवळ घेऊन अभय दिलं. देखाव्याचे मूर्तिकार चंद्रशेखर